ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी। हा निकाल अपेक्षित होता। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर पृथ्वीराज चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली। मात्र या निकालामध्ये अमित शहा यांचा अपयश आहे। कोर्टाने म्हटलं की सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली। एनआयए अमित शहांच्याच अंतर्गत काम करते। एनआयएला इतक्या वर्षात पुरावे गोळा करू शकता आले नाहीत, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे। हे पहा, या खटल्यामध्ये काही वेगळा निकाल लागेल असं मला काही स्वतःला वाटलं नव्हतं। कारण शेवटी या खटल्याचा खटला चालवला कोणी, पुरावा कोणी सादर केला, तर तो एनआयएने केला आणि एनआयए हे अमित शहाच्या नेतृत्वाखाली आज काम करते। हे एवढं सांगणं म्हणजे बोलकी प्रक्रिया आहे। आज कोर्टाने काय सांगितलेलं आहे? कोर्टाने सांगितलं आहे की एनआयएला ठोस पुरावा सादर करण्यामध्ये अपयश आलेलं आहे, म्हणून आम्ही या लोकांना शिक्षा करू शकत नाही। पुरावा सादर करण्याची जबाबदारी एनआयए आणि पर्यायानं अमित शहाची होती, त्यांना यात अपयश आलेलं आहे।